करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव, मधुमेहींसाठी संजीवनी। महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागा, गरज भासेल तिथेच वरिष्ठांशी चर्चा होईल। भाजपा कोर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांचे आदेश। माजी आमदार जिशान सिद्दीकींचा अज्ञात व्यक्तीकडून पाठलाग, तरुणासह गाडी वांद्र्यातील निर्मर पोलिसांच्या ताब्यात। गेल्या वर्षीच बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुलगा जिशान यांच्या सुरक्षेत वाढ। मनसेच्या मोर्चात सहभागी होण्याचं उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचं निमंत्रण। हिंदी सक्ती विरोधात 2 नको तर एकच मोर्चा हवा, राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, सूत्रांची माहिती। हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंचं सरकारला आव्हान। 5 जुलैला राज ठाकरेंचा तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंचं धरणे आंदोलन। सर्व पक्षीयांनी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। महाराष्ट्रात हिंदी सक्ती नाही तर मराठीच सक्ती, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांकडून उत्तर। तर मराठीमध्ये टोमण्यांव्यतिरिक्त अनेक अलंकारिक शब्द उद्धव ठाकरेंनी ते वापरावेत, फडणवीसांचा टोला। मी चुकीचं बोललो नाही, काही राजकीय पक्षांच्या टोळक्यांसाठी वक्तव्य होतं। फडणवीसांनी समज दिल्यानंतरही आमदार बबनराव लोणीकर ठाम। पेरणीचे पैसे, अंगावरचे कपडे, बूट भाजपामुळेच मिळाल्याची लोणीकरांची मगरुरीची भाषा। रायगडच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा खडाजंगी। जनतेच्या मनातील पालकमंत्री आम्हीच, भरत गोगावलेंचं अनिकेत तटकरेंना प्रत्युत्तर। जनतेच्या मनात अदिती तटकरे असल्याचं केलं होतं विधान। राज्याच्या इतिहासात प्रथमच 10% टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना फायदा होणार। ज्ञानोबा माऊलींचा जयघोष, नीरा स्नान करून लोणंदमध्ये विसावला माऊलींचा पालखी सोहळा, भक्तांच्या उत्साहाला उधाण। विठ्ठल नामस्मरणानं बारामतीत दुमदुमली, संत तुकोबांच्या पालखीचा बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये मुक्काम, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। रेणुका देवी संस्थानच्या माहूरगडाची संरक्षण भिंत कोसळली, मंदिराच्या बाजूने लिफ्ट आणि स्कायवॉकचं काम सुरू असताना घटना। ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूला कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तडा। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, डोणगाव परिसरातील शेती पाण्याखाली, गाड्याही पाण्यात बुडाल्या। तर अकोल्यात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। गुजरातसह हिमाचलमध्ये ढगफुटीनंतर मोठा पूर, दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी। पुरामुळे जंगलातल्या वृक्षतोडीची पोलखोल, आतापर्यंत 2 जणांच्या मृत्यूची तर 11 जण बेपत्ता झाल्याची माहिती। शुभांशु शुक्ला 28 तास प्रवास करून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दाखल। ISS वर पोहोचणारे पहिले भारतीय। ड्रॅगन कॅप्सूलचं यशस्वी डॉकिंग, 14 दिवस संशोधन करणार। पाकिस्तानहून भारतात आलेल्या माल उरणमधील JNPT बंदरात जप्त, तब्बल 9 कोटींचा माल असणारे 39 कंटेनर जप्त। पहलगाम हल्ल्यानंतर निर्बंध टाकल्यावरही सुरू होती वाहतूक।